गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। अंबरनाथ येथील एका 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या 1.5 महिन्यातच आयुष्याची अखेर केल्याची घटना उघडकीस आली। मृत महिलेच्या कुटुंबियांनी तिचा डॉक्टर पती आणि सासरच्या मंडळीवर हुंड्यासाठी छळ, शारीरिक अत्याचार आणि सतत सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा आरोप केलाय। विशाखा तिळकर असे मृत महिलेचे नाव असून मंगळवारी ती आपल्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली। कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी तिचा पती डॉक्टर नितीन तिळकर, सासू छाया तिळकर आणि दीर निनाद तिळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या तिघांनाही बुधवारी अटक करण्यात आली। तक्रारीनुसार विशाखाचा विवाह 30 एप्रिल रोजी डॉक्टर नितीन तिळकर यांच्याशी झाला होता। लग्नापूर्वी त्यांचे संबंध सलोख्याचे असले तरी सासरी गेल्यावर लगेचच तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। लग्नात मिळालेल्या भेटवस्तूबाबत असमाधान व्यक्त करत आरोपींनी तिच्या पालकांकडून अतिरिक्त सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची मागणी केली होती, असे म्हटले जाते। डॉक्टर तिळकर यांनी आपल्या विशाखाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी घराच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, असा आरोप ही कुटुंबियांनी केला आहे। विशाखाच्या दैनंदिन हालचालीबाबत तिला जाब विचारला जायचा आणि शेजाऱ्यांशी बोलताना दिसल्यास तिला मारहाण केली जायची। मृत्यूच्या 2 दिवस अगोदर शेजारच्या एका महिलेशी बोलल्याच्या कारणावरून तिच्या पतीने तिला मारहाण केली होती, असेही सांगण्यात आले। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखाने आपल्या आईला होणाऱ्या छळाबद्दल सांगितले होते आणि आपल्या परिस्थितीबाबत व्यथाही मांडली होती। तिचे आई वडील तिला घरी परत आणण्याच्या तयारीत होते, परंतु त्या अगोदरच मंगळवारी त्यांना तिच्या मृत्यूची बातमी समजली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।